महाराष्ट्र ही भूमी संतांची, शूरवीरांची आणि परंपरेची, ही ओळख आपल्या महाराष्ट्राची. इथे प्रत्येक सण हा केवळ उत्सव नसतो, तो असतो भावनांचा, एकोप्याचा आणि संस्कारांचा संगम. गणेशोत्सवाचा जल्लोष, दिवाळीचा प्रकाश आणि गुढीपाडव्याचा नवा आरंभ, वारकऱ्यांच्या ओव्या, टाळ मृदंगाचा नाद आणि विठ्ठल नामात रंगलेली भक्ती, हे सारे रंग महाराष्ट्राच्या संस्कृतीला उजळवतात. हाच आहे आपल्या परंपरेचा आत्मा. लावणीचा ठेका, पोवाड्यांची शौर्य गाथा आणि लोककलेतून उमटणारी जनभावना, हीच आहे आपल्या संस्कृतीची ओळख. संस्कार, आदर आणि एकोप्याची शिकवण देणारी ही परंपरा आपल्याला जोडते, घडवते आणि यशस्वी बनवते. महाराष्ट्र फक्त एक राज्य नाही, तो आहे आपला अभिमान. आता आपण अनुभवणार आहोत एक अद्भुत प्रवास. आकाशात पसरणारे विविध रंग, प्रकाश यांच्या संगतीने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि अभिमानाचा इतिहास. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. विश्व कल्याणाचे पसाय दान मागणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचा हा महाराष्ट्र. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भगवद्गीतेचा अर्थ सर्वसामान्यांना सांगणाऱ्या माऊलींचा हा महाराष्ट्र. भागवत धर्माचा पाया रचणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींची ही 750वी जयंती. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींना विनम्र अभिवादन. आणि प्रेमाचा साक्षात अनुभव म्हणजे पंढरीची वारी. 28 युग आपल्या भक्तजनांसाठी कटेवरी हात ठेवून विटेवरी उभा असलेला सावळा विठुराया. ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात चालणारी लाखोंची वारी. टाळ मृदंगाच्या गजरात अखंड नामस्मरण करत वारकरी निघतात. पण वारकऱ्यांच्या भक्तीचा उत्कट आविष्कार म्हणजे रिंगण सोहळा. हा क्षण फक्त पाहण्याचा नसतो, तो अनुभवण्याचा असतो. हे हिंदवी स्वराज्य व्हावे, येतो श्रींची इच्छा. गुलामगिरीत खितपत पडलेल्या महाराष्ट्राला स्वराज्याचं स्वप्न दाखवलं ते छत्रपती शिवरायांनी. धैर्य, बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीच्या जोरावर उभं राहिलं हिंदवी स्वराज्य ची बांधिलकी. गडकिल्ल्यांच्या भक्कम बांधणीपासून आरमार उभारण्यापर्यंत ज्यांनी घडवला एक सशक्त महाराष्ट्र, ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ढोल ताशा हा केवळ वाद्यांचा गजर नाही, तर तो आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा हुंकार, महाराष्ट्राच्या शौर्याचा आणि भक्ती. गोकुळाष्टमीच्या दिवशी जेव्हा हजारो गोविंदा थरावर थर लावून आभाळाला गवसणी घालतात, तेव्हा ते जगाला सांगतात, आम्ही एक झालो तर अशक्यही शक्य आहे. एकीचं बळ आणि जिद्दीचा कण.
न थांबणारं शहर मुंबई. इथे प्रत्येक माणूस स्वप्न घेऊन येतो आणि मेहनतीनं ती पूर्ण करतो. उंच इमारती, गर्दीची चित्रपट सृष्टीपासून शेअर बाजारापर्यंत ही आहे भारताची आर्थिक राजधानी, आमची मुंबई. मुंबई फक्त शहर नाही, ती आहे एक जिद्द. जेव्हा उधळला जातो आणि ढोलकीचा ठसकेबाज आवाज घुमतो, तेव्हा एका क्षणात काळजाचा ठोका चुकतो. कारण ही आहे आपली लावण्यवती लावणी. लावणी म्हणजे सौंदर्याचा एक अनमोल दागिना, जिच्या नजाकतीला आणि अदाकारीला तोड नाही. कधी शृंगाराचा ओघ होऊन वाहणारी, तर कधी वीररसाची तलवार होऊन तळपणारी ही लावणी म्हणजे मराठी संस्कृतीचा सर्वात देखणा आविष्कार. आणि सक्तीचं शिक्षण सर्वांसाठी खुलं केलं. अस्पृश्यता, जातीभेद आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी ठाम भूमिका घेतली. भारतामध्ये आरक्षणाची संकल्पना सर्वप्रथम प्रत्यक्षात आणणारे ते अग्रदूत ठरले. समाजातील मागासवर्गीयांना न्याय मिळावा ही त्यांची प्रामाणिक धडपड होती. राजर्षी छत्रपती शाहूंचा प्रत्येक निर्णय हा समानतेसाठी, न्यायास येते ती शिक्षण, समानता आणि सत्यासाठीची लढाई. त्या काळात समाजात स्त्रियांना आणि खालच्या जातींना शिक्षणाचा अधिकार नव्हता. पण ज्योतिबांनी हे अन्यायकारक वास्तव बदलण्याचा निर्धार केला. त्यांनी भारतातली पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि स्त्री शिक्षणाची ज्योत प्रज्वलित केली. त्यांच्या सोबत सावित्रीबाई फुले यांनीही या लढ्यात मोलाचं योगदान दिलं.